हॅलो, पहिली चढाई आकाश गायकवाडची. आयकॉन पेअर मध्यराच्याकडे फिरकवतो, परंतु तितकाच अलर्ट क्षेत्ररक्षण. सक्सेसफुल टॅकल समीरा चावाची. वेल स्टार्ट इन धावतात. सुंदर सुरुवात केले समीरा चावाचं एक यशस्वी पकड करून. पेन वॉरियरच्या आयकॉन खेळाडू आकाश गायकवाडला यशस्वीरित्या जेरबंद केलं आणि आपल्या गुणाचं खातं खोललंय समीरा चावा संघानं. प्रत्युत्तर दाखल आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय रोहन पाटील हा देखील खेळाडू या सामन्यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे. मंगेश सोनावळेला या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साथ दिली जाईल. यावेळेस मात्र मंदार पाटीलची अचूकरित्या ओव्हर किकच्या माध्यमातून शिकार होती आहे. एक सक्सेसफुल गोल. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. कालच्या तिसऱ्या दिवसाचा हा उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या स्वरूपामध्ये. 7 विरुद्ध 1 अशी लढत असेल. दावा ठोठावतो मध्यरेषेवरती. निश्चितच कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय होताना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु अनसक्सेस. यावेळेस मात्र जबरदस्त परशुट आपल्याला बघायला मिळाला. वाऱ्याच्या गतीने आला आणि निश्चितच प्रशांत जाधव गेला. संदेश पाटील. चढाईची दारोमदार कर्णधार ऋतिक पाटील वरती. पूर्ण डिफेन्स, 7चा डिफेन्स समीरा चावाचा. पेन वॉरियरचा आपल्या खातं उघडायचं आहे. आणि बोनस गुणांनी पेन वॉरियरचं खातं उघडले. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची. प्रत्युत्तर कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराचं. मिथुन मोघलची चढाई. 4चा डिफेन्स. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आक्रमक चढाई केल्या आणि आपल्या संघाला इलिमिनेटर राऊंड मध्ये आणून पोहोचवलं असा रायगड जिल्ह्याचा एक गुणी खेळाडू समीरा चावाचा कर्णधार मिथुन मोकल. पुन्हा एकदा ऋतिक पाटीलची चढाई. रोमहर्षक सामना क्रीडारसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेश सोनावणेची चढाई. समीरा चावा संघाचा आयकॉन प्लेअर मंगेश सोनावणे. 4चा डिफेन्स पेन वॉरियर्स कडे. धन्यवाद. आजच्या कबड्डीच्या स्पर्धेला अर्थात तर RKL साठी सन्माननीय राजेंद्र पाटील संचालक मुंबई कृषी उत्पन्न समिती हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद पाटील साहेब, या ठिकाणी आपण आलात. आजच्या या स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद दिले. तर टीमचे सरपंच सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पिंट्या शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी सन्माननीय संजय काटकर साहेब आणि त्यांच्या सौ मनीषा काटकरताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय आसवाजी पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. एक कर्णधार पद काय असतं ते अचूकरित्या घुसवण्याचा प्रयत्न दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून केला जातोय. ऋतिक पाटील विरुद्ध मिथुन मोकल. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटीलची चढाई. 4चा डिफेन्स असेल. जर सक्सेस मिळवायचं असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल ऋतिकला. खोलवर चढाई आपल्याला बघायला मिळते आणि मात्र निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल रोहन पाटील. हा रायगड जिल्ह्याचा रायझिंग स्टार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उदयास येतोय.
वारंवार चढाईतील गुणांमुळे आपल्या संघाच्या पारड मात्र काहीसे जड करतोय असा हा रोहन पाटील. पेन वॉरियर 4 आणि समीरा छावा 4 असा समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत महत्वाचा असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि चढाई करत असलेला आता मात्र आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू पेन वॉरियर संघाचा, ज्याने सेमीफायनल नंबर 1 मध्ये देखील चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावले होते, परंतु या सामन्यामध्ये बघूया कितपत प्रयत्न करतोय. चारचा डिफेन्सचे बॉलवर चढाई झाली तर मात्र निश्चितच पकड होऊ शकते, परंतु ऍडव्हान्स टॅकल केली गेली आणि मात्र त्यातच प्रत्यय आकाशला त्या ठिकाणी पहिला सक्सेस मिळत आहे. मिथुन मोकळीची चढाई डोअर डायरेक्ट गुण तर घ्यावाच लागेल. डोअर डायरेक्टची चढाई कर्णधार मिथुन मोकल. अतिशय आक्रमक चढाई त्याने मागच्या सामन्यामध्ये केल्या. मध्यरक्षकाला रनिंग हँडचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न आहे मिथुन मोकलचा. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न पाहूया. यशस्वी चढाई मिथुन मोकलची. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला. एक गुण गिफ्ट घेण्यासारखा हा पेन वॉरियर संघाकडून. यशस्वी चढाई प्रशांत जाधव, कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट चढाईचा मानकरी बेस्ट रेडर प्रशांत जाधव. 4चा डिफेन्स, गुणसंख्या पेन वॉरियर्स 5 गुण, समीरा छावाज 5 गुण. आणि आता मात्र जेरबंद केलाय 4 क्षेत्ररक्षकाने. यशस्वी पकड समीरा छावाज संघाकडून. प्रत्युत्तर दाखल प्रसिद्ध मिथुन मोकल आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार चढाया करतोय. खऱ्या अर्थाने कर्णधार कशा प्रकारे भूषवलं जातं याचं उत्तम उदाहरण या दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र वारंवार प्रयत्न करण्यासाठी मिथुन मोकल आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी करतो असताना प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी सज्ज झालाय ऋतिक पाटील. कर्णधाराचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळतं. ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार ऋतिक पाटील. 5चा डिफेन्स असेल, खोलवर चढाई करावी लागेल कारण बोनस गुण मात्र ऑफ असणार आहे. परंतु जर खोलवर चढाई झाली तर त्या ठिकाणी संदेश पाटील पूर्ण सज्ज असणार आहे आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र या रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याने अखंड महाराष्ट्र राज्यभर आपली ओळख निर्माण केली असा हा प्रो कबड्डी स्टार मयूर कदम आपल्याला बघायला मिळतोय. आवाज नाही आ रहा है. धन्यवाद आजच्या या स्पर्धेसाठी. आदरणीय भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर अर्थात खत्म भी हो गया. या स्पर्धेला आजच्या दिवशी आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपले हार्दिक आभार. सन्मान्य सवाई शेख पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा जिल्हा संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यशस्वी चढाई आकाश गायकवाड. डोअर डायरेक्ट मिथुन मोकलची चढाई. या अगोदरच्या चढाईत यशस्वी चढाई केली होती डोअर डायरेक्टमध्ये. मिथुन मोकलनं पूर्ण फलक आपण पाहतो 6-6 अतिशय अटीतडीची लढत क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मला वाटतं शॉक आउट होतो विनर 1 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. आकाश गायकवाडची चढाई. 3चा डिफेन्स, सुपर टॅकलची लांबी संधी असणार ती समीरा छावाज संघाकडे. डावा कोपरक्षक सागर. खूप खोलवरची चढाई मला वाटतं पाहूया. 1 गुण तर निश्चित आहे. 1 गुण मिळाला. प्रत्युत्तर मयूर कदमचा. मयूर कदमची चढाई.
राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याचा एक राष्ट्रीय खेळाडू मयूर कदम. हो वॉट अ बॅकबॉल, सुंदर रायगड कडून या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 गुण मिळाला पेन वॉरियर्सला आणि मला वाटतं या सामन्याचा पहिला ऑलआउट समीरा छावाज वरती पेन वॉरियर्सचा. 1+2 3 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. सुंदर सामना. आता मात्र पहिल्या ऑलआउट नंतर या ठिकाणी चढाई करीत सज्ज झालाय मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतो. आयकॉन खेळाडू असेल समीरा छावाज संघाच्या माध्यमातून 7-1 बोनस ऑन प्रयत्न कितपत करतोय. वारंवार त्या ठिकाणी मध्यरक्षक कोपरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न करतो परंतु अपयश. यावेळी देखील ऍडव्हान्स साठी आला आणि बहार करून गेला. मंगेशला मात्र मोठं सक्सेस मिळत आहे आणि 7 आणि 12 5 गुणांचा फरक अजून देखील असेल या सामन्यामध्ये. याला म्हणतात आत्महत्या. गुण गिफ्ट केला अक्षरशः. आता मात्र कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई. 12-7 5 गुणांची आघाडी पेन वॉरियर संघाकडे. आजच्या समारोपाच्या दिवशी क्रीडारसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सर्व क्रीडारसिकांचं सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून हार्दिक आभार. डॉक्टर चित्राताई पाटील आणि सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी कडून सर्व क्रीडारसिकांचे सुद्धा हार्दिक आभार. रिक्त असते मागे परत प्रत्युत्तर पुण्यात एकदा मंगेश सोनावणे. थेंबे थेंबे तळे साचे अशा वृत्तीतून समीरा छावाज मात्र आपल्या संघाचे गेलेले गुण या ठिकाणी परतवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र सागर पाटीलच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय आणि त्या ठिकाणी आकाश गायकवाड पण शंका सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल मिथुन मोकळची चढाई. 6चा डिफेन्स बोनस गुण ऑन परंतु प्रयत्न कितपत करतोय. संत गतीने चढायला सुरुवात असेल. बघूया कितपत प्रयत्न केले जातात. बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे. आणि बोनस गुण यशस्वी चढाई. ऋतिक पाटीलची चढाई. कर्णधाराला प्रत्युत्तर. कर्णधाराचं रायगड जिल्ह्याचे गुणी खेळाडू ऋतिक पाटील आणि बोनस गुण कशाच तसं प्रत्युत्तर. टिट फॉर टॅट. कर्णधाराने बोनस गुण प्राप्त केला समीरा छावाजचा. तसंच प्रत्युत्तर पेन वॉरियरचं. पुन्हा एकदा मिथुन मोगलची चढाई पेन वॉरियरच्या कोर्टमध्ये. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. रिक्त असते मागे परतला. प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. पेन वॉरियर 14 गुण समीरा छावाज 9 गुण. 6चा डिफेन्स समीरा छावाज संघाचा. आता मात्र पाहूया रनर आउट. सुंदर अशी कॅच. वॉल ऑफ समीरा छावाज जसं मयूर कदमच्या माध्यमातून डॅश केली जाते. प्लेयर सब्स्टिट्यूट केला जातो. समीरा छावाजच्या संघाच्या माध्यमातून निखिल म्हात्रेला मात्र त्या ठिकाणी संधी दिली जाते. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील. 5चा डिफेन्स असेल. रेड सक्सेस करण्याकरिता डीप रेड करावी लागेल. प्रयत्न करतोय
परंतु संत गतीने चढायला सुरुवात, कोणताही खोलवर प्रयत्न दिसत नाहीये आणि रिक्त असे माघारी करतोय. प्रत्युत्तर दखल मात्र कर्णधार रोहित पाटील. कबड्डी खेळाकरिता स्वतःला झोकून दिलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. युनिव्हर्सिटी लेवल कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने गोल्ड मेडल पटकावला असा हा रोहित पाटील. कर्णधार असेल 3 वरीय संघाचा. 7 डिफेन्स असताना परफॉर्मन्स मला वाटतं $1 असा निकाल. मंगेश सोनावणीची चढाई 5चा डिफेंस बोनस ऑफ असेल साठी, परंतु 2 ऑन टार्गेट अंतिम रेषेपर्यंत चढाई करावी लागेल मंगेश सोनावणीसाठी. गौरव पाटील राजचंगम कोबरा रक्षक. हा सुंदर गौरव पाटीलची बॅकहॉल सक्सेसफुल टॅकल पेन वॉरियर्स कडून. मध्यंतरापर्यंत पेन वॉरियर्स 16 गुण, समीरा चावत 11 गुण, 5 गुणाची आघाडी. आता मात्र मध्यांतरापर्यंतचा खेळ संपतोय आणि निश्चितच आता मात्र आपण उत्तरार्धातला खेळ या ठिकाणी अनुभवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. 5चा डिफेन्स असेल आणि ही उत्तरार्धातली पहिली लढाई घेऊन निघाला. आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 5 वर्ष 1 असा सामना असता सराईकरिता सुंदर पदार्थ आपल्या संघाच्या विजयासाठी अतोनात प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अचूकरित्या संदेशला टिपण्याची संधी होती, परंतु प्रत्युत्तर दखल मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. हा देखील एक यशस्वी कर्णधार आपण कालपासून या खेळाडूचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या खेळाडूने प्रचंड वेग धारण केला आणि निश्चितच क्वालिफाय पर्यंत आपल्या संघाला घेऊन पोहोचला. यावेळेस मात्र मध्यरक्षक नितेश खेळला टिपल्याचा दावा आणि निश्चितच नितेशच्या माध्यमातून देखील सच्चाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय एक यशस्वी चढाई. प्रत्युत्तर प्रशांत जाधव. प्रशांत देखील एक अफलातून कामगिरी करणारा खेळाडू यावेळेस मात्र बघायला मिळतोय आणि त्यात उत्कृष्ट प्रत्यय म्हणून एक गोल मिळतोय. निश्चितच पेन वॉरियर्सच्या संघाला कर्णधार रोहित पाटील यांना संधी मिळते. प्रत्युत्तर मिथुन मोकलचं. एक शांत संयमी खेळाडू म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये गणला जाणारा हा मिथुन मोकल यावेळेस कर्णधार पद कशा प्रकारे भूषवतोय हे पाहावं लागेल. आणि श्री आयुष कुमारजी यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत चित्रताईंच्या वतीनं संपन्न होईल. नागाव ग्रामपंचायत सरपंच श्री आयुष कुमारजी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान. नागाव ग्रामपंचायत सरपंच श्री निखिलजी मयेकर आणि सौ हर्षदाताई मयेकर यांचं सुद्धा स्वागत चित्रताई आपल्या शुभ हस्ते आपण करावं. निखिलजी मयेकर आणि हर्षदाताई मयेकर आज आवर्जून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऋतिक पाटीलची चढाई 5चा डिफेन्स 17-12 5 गुणांच्या आघाडीत पेन वॉरियर्सकडे. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झालाय. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत. आता मात्र सबस्टिट्यूटेड प्लेयर ऋतिक पाटीलला संधी दिली जाते. मिथुन मोकलच्या जागेवरती बघूया हा खेळाडू कितपत प्रयत्न करतोय. 6चा डिफेन्स असेल 2 or die साठी हा ऋतिक पाटील. निश्चितच रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला, परंतु त्या ठिकाणी जेरबंद होतोय. एक सुंदर प्रकार आपल्याला
वॉरियर संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. निश्चितच या मंदार पाटील कडून यशस्वी पकड पेन वॉरियर्स कडून डोअर डायरेक्ट प्रशांत जाधवची चढाई 4चा डिफेन्स फोनवर अशी चढाई करावी लागणार. सक्सेसफुल रेड 1 गुण पेन वॉरियर्स साठी. नक्कीच समीरा छावा संघ मात्र काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खचला असेल, कारण संघाच्या कर्णधाराचा अशा या उत्तरार्धामध्ये निश्चितच इंजिनमुळे बाहेर जाणं अनपेक्षित असेल. कमबॅक केला जाईल अर्थातच समीरा छावा संघाच्या माध्यमातून की विझलो जरी आज आणि हा माझा अंत नाही, पेटेने पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. ती छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. की येतील वारे पेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना घेऊन अडथळ्याने माझ्या पावलांना पसंत नाही. अशा प्रकारे मिथून मोकल कमबॅक लवकरच झालेल्या मैदानामधून चढाई करता आकाश गायकवाड आपल्याला बघायला मिळतोय. सुपर टॅकलची नामी संधी असेल. समीरा छावासकर परंतु यावेळेस चढाई करता मात्र सज्ज झालाय या रायगडचा सुपरस्टार अर्थातच मयूर कदमचा वारंवार चढाई आपल्याला बघायला मिळतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू 7चा डिफेन्स जर बघा यावेळेस आपल्या संघाच्या विजयाकरता कितपत प्रयत्न करतोय. बोनस अटेम्प्ट झालाय परंतु रेड तसे माघारी परतावं लागतंय. प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड. 3चा डिफेन्स असेल, सुपर टॅकल ऑन असेल, परंतु जर खोलवर चढाई झाली तर निश्चितच त्या ठिकाणी सुपर टॅकल देखील होऊ शकतो. खेळाडू बघूया कितपत प्रयत्न केले जातात आकाशच्या माध्यमातून. कोणताही प्रयत्न नाही, वेगवेगळ्या धोरणाचा अवलंब केला जातोय, कारण 7 गुणांची आघाडी असताना अंतिम खेळांमध्ये निश्चितच प्रयत्न केला जाणार नाही पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस प्रयत्न करावा लागेल. डू ऑर डाय रेड असेल, रोहन पाटीलला प्रयत्न करावा लागेल तर आणि तरच सक्सेस मिळू शकतो. बघूया यावेळेस उजव्या बोकडामधून चढायला करतोय सुरुवात, कितपत यश मिळत आहे. यावेळेस तो वारंवार गोपराक्षकावर अटॅक घेतला जातोय. प्रयत्नाने यश नाही आणि मात्र सरेंडर केलं जात आहे. यावेळेस मात्र आत्महत्या. आता मात्र डू ऑर डाय जशाचं प्रत्युत्तर देईल का समीरा छावास, की जशा प्रकारे रोहन बीट झाला त्याच प्रकारे प्रशांत बीट करेल का. परंतु प्रशांत बीट होणारा खेळाडू नाही मित्रांनो. बघूया कितपत प्रयत्न होत आहे. यावेळेस मात्र मयूरच्या माध्यमातून चांगला संघामध्ये रायगड जिल्ह्याचा बाहेरचा एक आयकॉन खेळाडू असे एकूण 13 खेळाडू प्रत्येक संघामध्ये होते. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. यावेळेस कमबॅक करण्याची अपेक्षा असेल समीरा छावास संघाच्या माध्यमातून. 7 खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय. ऋतिक पाटीलची चढाई. हा सामना विजय होणं दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण निश्चितच या सामन्याच्या विजयानंतर मात्र आपण अंतिम फेरीमध्ये अर्थातच मेगा फायनल मध्ये थोडं घेणार आहात. यावेळेस मात्र चढाई करिता ऋतिक पाटील. ऋतिकला प्रत्युत्तर ऋतिकचं आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस मात्र सुंदर असा टोटल 1 गुण ऋतिक पाटीलची चढाई होती. समीरा छावास कडून प्रत्युत्तर प्रशांत जाधव. अतिशय आक्रमकतेने यांनी खेळ पेश केलाय. यावेळेस प्रशांत जाधव या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल झालेला खेळाडू प्रशांत जाधव. खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून
आणि आदरणीय अस्वाजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी ही रायगड कबड्डी लीग खऱ्या अर्थाने सर्व रसिकांच्या वतीने मी पुन्हा आदरणीय अस्वाजी पाटील यांना धन्यवाद देतोय, कारण आपण या युवकांना या युवा खेळाडूंना चांगल्या प्रकारे या ठिकाणी कबड्डीची पर्वणी सुंदर याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. कोपऱ्या रक्षकांना अचूक राज्यकर्ता जाग पाहिजे आणि तितकेच मतरक्षकाचे पुरस्कार यशस्वी फटका प्रत्युत्तर ऋतिक पाटीलला. ऋतिक पाटीलचं 5चा डिफेन्स समीरा छावा संघाचा. त्यांची व्हिडिओ कर सारखे त्यांची व्हिडिओ कर. ऋतिक पाटील संत गतीने काही शिकवायला सुरुवात करतोय. 5चा डिफेन्स असेल, कोणताही खोलवर प्रयत्न नाहीये, परंतु प्रयत्न करण्याची संधी अजून देखील असेल. समीरा छावाज आपले प्रयत्न या मैदानावरती दिसणं गरजेचं आहे. मंगेश सोनावणे सारखा आयकॉन खेळाडू आपल्याकडे आहे, मयूर कदम सारखा वंडर बॉय आपल्याकडे आहे. आपण सहजासहजी या सामन्यामधून माघार घेता कामा नये मित्रांनो. कमबॅकची अपेक्षा असेल यावेळेस लढाई करता मंगेश सोनावणे. यावेळेस मात्र कोपराक्षक नवे तर कर्णधार ऋतिक पाटील यांना शिकार बनवलं जात आहे. एक सुंदर ओन गेट आणि एक गुण टिकतोय अर्थातच मंगेश सोनावणे. प्रत्युत्तरादाखल आयकॉन खेळाडू आकाश गायकवाडची चढाई. यावेळेस मात्र निश्चितच भरदार वेगाने यावेळेस टिकला जातो संदेश पाटील याला. आजच्या या स्पर्धेला खास बारामतीवरून क्रीडा रसिक उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये जिल्हा संघटनेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. लास्ट 5 मिनिट टू गो. मंगेश सोनावणेची चढाई होती, यशस्वी चढाई. मंदार पाटीलवरती हँडटच केला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. जर हा ऑल आउट परतवायला निश्चितच सक्सेस मिळालं समीरा छावा संघाला, तर या सामन्यामध्ये निश्चितच रसिकांची मनं रिझवली जाते आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आगळावेगळा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. परंतु कितपत प्रयत्न करतो मंगेश सोनावणेचा हा समीरा छावा संघ. ऋतिक पाटीलची चढाई वेळ काढून धरून अजमावतोय. निश्चितच एक भरभक्कम आघाडीनिशी पुढे सरसवत असणारा हा पेन वॉरियर संघ यावेळेस रिस्क घेईल असं चित्र मैदानावरती दिसत नाहीये. प्रत्युत्तर दखल सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून मैदानामध्ये आलेला हा ओंकार मिस्त्री आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देतोय अर्थातच प्रशांत जाधव. लास्ट 4 मिनिट टू गो. सामना संपवला शेवटची 4 मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. अजून सामन्यात रंग बाकी आहे. ही दाखवणारी चढाई होती, यशस्वी चढाई मंगेश सोनावणेची. प्रत्युत्तर प्रशांत जाधव 27-19. डोअर डायरेक्ट प्रशांत जाधवची चढाई. 8 गुणाची आघाडी आहे पेन वॉरियर्स कडे. पाहूया उभ्या कितपत गुणांचा लैनिक याच्या माध्यमातून केली जाते, परंतु संयम बाळगल्यानं समीरा छावासाठी अत्यंत महत्वाचं असेल. संयम बाळगला आणि मात्र त्या ठिकाणी प्रशांत जाधव यांना जेरबंद केलं जातं. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र सज्ज झाला मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत सक्सेस मिळतोय. सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे यावेळेस. गौरव पाटील यांनी चमकलाय. सुंदर गौरव पाटील लाजवाब बॅट आणि 2 गुण मिळाले पेन वॉरियर्सला. सुपर टॅकल प्रशांत जाधवची चढाई. आता फक्त अलर्ट होता प्रशांत. आकाश गायकवाड ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न संदेश पाटीलचा. यशस्वी चढाई.
आणि त्रुटीत काळाचा अवलंब केला आहे पेडच्या संघ प्रशिक्षक निलेश पाटील यांनी आपल्या ऋतिक पाटीलची चढाई 22-30 8 गुणाची आघाडी. सामना संपायला शेवटचे काही क्षण रेड व्हॅल्यू करणार. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट असल्याचा सामनावीरांचा इशारा. असा हात करून काय आहे ऋतिक पाटीलची चढाई डू आर डायरेक्ट. तीनों को आउट कर दिए, तीनों गया 31 विरुद्ध 22. 9 गुणांनी 10 वॉरियर्स समीरा चव्हाणवर मात करीत पहिल्या रायगड कबड्डी लीगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. हार्दिक अभिनंदन 10 वॉरियर्स संघ मालक वैभव शेठ पाटील कर्णधार ऋतिक